नमस्कार सगळ्यांना। तर कुणाकुणाच्या इथं उद्या सण आहे सांगा। तर ताईने दिलेली गादी मस्त अशी घडी घालून खुर्चीवर ठेवलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते की सामान मी काय काय आणला। समोर होतं ना, तर हे बघू शकताय, हे गळ्यातलं जोडवी, हळदी कुंकू, चुडा पाटली, बांगड्या, दातवान, झेंडा, देवीला साडी आणि ही नारळ बघू शकता तुम्ही। ही आपल्याला 10 नारळ आहेत, 10 बघा, 10 नारळ ही देवाला आपल्याला लागतात या। आणि बघा देवीला त्या दिवशी त्या शेजारच्या बाईनं नथ करून आणली देवीला। नथ तुम्हाला मी उचलून दाखवू का? तुम्हाला दिसणार नाही कारण अंधार पडतोय। तर ही देवीला नथ करून आणली आहे, बघू शकता तुम्ही। ही आडवी झालेली आहे आता, हो का, बघू शकता। ही देवीला नथ करून आणली, ती नवस बोलली होती ना बाई, आणली वाटतं आता काय माहिती। आणि ही आपल्याला मुखवटा आहे का नाही उभा करायचा आहे, त्यासाठी पाट लागल, पाट। तर असं करून सामान तर सगळं घेऊन आलेले आहे बघा मी। आणि माझं रेशन कार्डाचं पण काम करायचं आहे। तर रेशन कार्डाचं काम करण्यासाठी मी उत्पन्नाचा दाखला, कुठं काय काय लागतं का नाही ते सगळं म्हणजे खाली नाव करून, माझं अजून भालेरावच्याच रेशन कार्डात माझं नाव आहे बरं का। अजून फक्त रेशन भेटत नाही, पण ऑनलाईन दाखवते। तर आता म्हणलं रेशन कार्ड काढावा आहे की नाही। आता कागदपत्र सगळी गोळा केली, आता सही शिक्का इथनं घ्यायचा, ते भरायचा आणि डायरेक्ट करमाळ्याला देऊन यायची। म्हणजे ते 8-15 दिवसांनी आपल्याला पावती देतात। मग किती दिवसांनी रेशन कार्ड येतं, मग लगेच हे घरकुल आपल्याला बसवायचे ना, त्यामुळे माझी धडपड चालली। आणि पैसे आता भरपूर जाणार आहे, तर त्याला पण जबाबडीचं पण कायमचं होतं ना रेशन, आहे की नाही। तर हे मस्त असं बानूला जेवण चारून आंघोळच म्हणते, झोपवलंय अंगावर टाकून। का मच्छर चावलाय बानूच्या गालाला, काय करावा। तर 10 नारळ आणला आईनं, आज समोर होता, आज बाजार आणला, सगळं जे लागतंय ते आयो कोणाचं सगळं असतंय ते सगळं आणलं सामान। कोथिंबीर, पानं, केळं, आणि उद्या कोंबडा आणायचा। घरच्या देवीला करावंच लागतंय, नाही म्हणून जमतच नाही। दरवर्षी मीच करत असते, म्हणजे असतंय करणं माझ्याकडनं। जे फुल नाही फुलाची पाकळी मी देत असते। तर अशा पद्धतीने आपण सगळं सामान आणलंय। आता लवकरच उद्या मंगळवार आणि शुक्रवारच घावतोय, आणि आमुष्याला असतंय आमचा कोंबडा बरं का। पण आमुष्याला काय झालंय वाटतं, कोण म्हणतंय गिरा नाही, कधी लागायचं आहे कधी नाही। म्हणलं मंगळवारीच, आता उद्या गाववाल्याची यात्रा आहे ना, खूप बघायला असते मस्त। मी काल देव आलेला रविवारी शूट केलाय, पण आर्गनाचाच आवाज एवढा येतोय की ते मला सोडूच वाटत नाही नुसतं ती। आणि बरोबर पण व्यवस्थित येई नाही ना, आर्गनचा आवाज लय मोठा डीजे होता ना, त्यामुळं मला सोडू वाटत नाही। मी शूट केलाय, पण बघू आता ती एडिटिंग काय म्हणतात ते करून सोडायचं। तर आता आपल्याला म्हणलं मंगळवारी केल्यावर शनिवारी आपलं जावं म्हणलं, आहे का नाही, पुण्याला ते काम करून टाकावं। कारण कागदपत्राची महत्त्वाची कामं आहे ते आपली, ते पण करणं गरजेचं आहे। आता दीक्षाचं आधार कार्ड गमवलंय, तर आता तिचं आधार कार्ड खोलायचं आहे। नवीन पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पुस्तक त्याचं काढायला सांगितलंय। मस्त माझं दिलंय, पण आता तिचं स्वतःचं नको काढायला, आहे की नाही। अशा गोष्टी असतात। तर पनवेलच्या ताईंचा आपल्याला काल फोन आलता, भरपूर अशा गप्पा मारल्या। त्यांनी म्हणले मी सामान पाठवते ताई, तुम्ही चॉईस करा। आणि आपल्या दीक्षेचा पुढच्या महिन्यात बड्डे पण आलाय, तर त्या ताईनं खूप असं ड्रेस हे म्हणजे चॉईस करा असं, आणि दीक्षेच्या बड्डेचं सामान, केक, म्हणजे बघा किती कौतुक त्या ताईंचं करावं तेवढं कमीच आहे, आहे की नाही। सांगा बरं तुम्ही, किती माझ्या लेकरांसाठी करतात,
माझ्या घरासाठी करतात, माझ्यासाठी करतात, किती आमच्यासाठी करतात. मग देव इतकं त्यांचं चांगलं होऊ दे, इतकं चांगलं होऊ दे की मापच नाही. खूप चांगलं होऊ दे. माझ्या तोंडातनं सोडा पण माझ्या मनातनं सुद्धा एवढ्या भारी आशीर्वाद त्या ताईंसाठी निघतोय का नाही की अहो का एका अपंग्याचा तुम्ही आशीर्वाद घ्या. चांगल्या माणसाचा तर घेता पण अपंग्याच्या आशीर्वाद घेणं का नाही खूप लाख मोलाचं असतंय. आणि बानूचं ते म्हणतात ना देवा समान एक जागा आहे बानूची. त्यामुळं का नाही बानूला कोणत्याच गोष्टीत कमी पडत नाही त्या ताई. आणि सगळेच जण बानूवर प्रेम करतात, सगळेच पाठवतात. तर म्हणलं चला तुम्हाला सांगावं. आता उद्या वेळ भेटतोय नाही भेटतोय माहीत नाही. आणि 4 बाया सवासण्या जेव्हा येते ना आपण हेडो शूट करायचं ते मला पटत नाही. आणि भाकरी आता सकाळनं निवद पुरण ही घालायचं करायचं. पण ते आता बघू जमलं तर मी काढेल, नाही तर मग नाही काढणार. कारण कुणाला आवडतं. आणि सकाळनं निवद लवकरच कोंबडा ही कापायचा, आपला देवाला निवद ही दाखवायचा. आणि जे दिवी आता तुम्हाला दाखवले का नाही ते दिवीला मला उभं करायची. त्यासाठी देवीनं पण मला खूप चांगली साथ द्यावावी. अजून तुम्ही तर देतात देवी होऊन माझ्या पाठीशी आहेत तुम्ही, पण अजून आपल्याला कमीत कमी का नाही ते देवी बसवावा, उभा राहावा या घरात, एवढीच माझी अपेक्षा आहे. तर चला हेडे आवडला असला तर नक्कीच लाईक करा. आणि जी देवी दाखवली ती करट कोल्हापूरची लक्ष्मी आहे. तिनं सगळ्यांनी तुम्हाला मी आशीर्वाद पण दिला तिनं आणि मी पण देते. तर चला बाय.